हॅलो हाय आणि वेलकम आहे तुमचं माझ्या कुक विथ कोमल या चॅनलमध्ये. तर आज मी बनवते मोमोज. तर इथं मी घेतलं आहे 1 कप मैदा, त्यात टाकलं 1 टीस्पून तेल आणि थोडंसं मीठ. हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया आणि छान मळून घेऊया. सगळेच म्हणतात की मोमोज फार टेस्टी लागतात आणि खूप आवडीने पण खायला लागलीत लोक. तर म्हटलं आपण पण ट्राय करून बघूया. तर इथं आता मी याच्यावर थोडंसं तेल टाकून घेते आणि आणि मैदा आता छान मळून घेतला आहे. आता आपण याला थोडा वेळ ठेवून देऊया. इथे मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकते आणि एक चम्मच भर कट केलेला लसूण, यात आता आपण एक शिमला मिरची मी यात कट करून टाकली आहे आणि ज्या तुमच्याकडे भाज्या असतील त्या तुम्ही यात टाकू शकता. आता मी यात पत्ता गोबी आणि गाजर मी यात टाकलं आहे. आता हे सुद्धा आपण छान होऊ द्यायचं आहे आणि खूप छान कलरफुल दिसत आहेत भाज्या आणि टेस्ट पण फार छान येते या भाज्यांची. तर थोडंसं मीठ आता आपण यात ॲड करायचं आहे आणि भाज्या छान शिजल्यानंतर यात टाकले मी थोडीशी हिरवी मिरची टेस्टसाठी आणि सगळ्या भाज्या शिजल्यानंतर आपण यात टाकतोय सोया सॉस 2 टीस्पून आणि सोया सॉस टाकल्याबरोबर भाज्यांचा कलर एकदम चेंज होऊन जातो. सगळ्या भाज्या डार्क रंगाच्या होऊन जातात. तर इथं आपली फिलिंग तयार आहे आणि याची टेस्ट पण फार छान झाली होती. तर आता इथे मी जे पीठ भिजून घेतलं आहे ना, त्याचे काही गोळे बनवून घेते आणि याला आता आपण चपातीसारखं लाटून घेऊया. आणि चपातीसारखं लाटल्यानंतर मी याला एका वाटीने कट करून घेतलं, पण ती जी मोमोज होती ना, ती फार छोटी छोटी झाली होती. यात आता मी जे आपण सारण बनवलं आहे ते आपण आता याच्यात टाकून घेऊया आणि याला मोमोजचा शेप देऊया. आणि हे खूप छोटे छोटे मोमोज झाले होते. मग मी ठरवलं की आपण एकच पुरी टाईप बनवूया आणि त्यात फिलिंग भरून थोडासा मोठा मोमो बनवूया. तर नेक्स्ट जी मी बनवली ती थोडीशी मोठी म्हणजे छोटी पुरी घेऊन बनवली आणि तिच्यात सारण भरून एक मोठा मोमो बनवला आणि हा शेप जरा बरा होता, म्हणजे तो खूप छोटे छोटे झाले होते. अशा प्रकारे मी सगळे मोमोज बनवून घेतले. तर काही छोटे दिसतील तुम्हाला आणि काही मोठे. आणि मोमोजची टेस्ट फार छान, म्हणजे खूपच छान लागली होती. ते घरी बनवले होते म्हणून म्हणा किंवा म्हणजे होममेड म्हणजे सगळं गोष्टी आपण घरातल्या वापरतो म्हणून. आता मी इथे एका पातेल्यावर ठेवून वाफवून घेणार आहे आणि 10 ते 15 मिनटात हे मस्त झाले, म्हणजे 20 मिनटं प्रॉपर लागली. 20 मिनटं याला मी छान होऊ दिले आणि बघा किती छान, खूपच छान रंग आला होता. तुम्ही बघू शकतात किती छान दिसत आहे. तर याला मी सर्व केलं टोमॅटो केचप सोबत आणि सगळ्यांना मोमोज फार आवडले आणि फर्स्ट टाईम ट्राय करणाऱ्यांना पण आवडले आणि स्पेशली मी खूप आवडीने खाल्ले. आणि तुम्ही पण ट्राय करा मोमोज आणि कसे वाटले मला नक्की सांगा. सबस्क्राईब करा कुक विथ कोमल या चॅनलला.